नमस्कार, मैं हूँ श्रद्धा तिवारी। एस भारत न्यूज चैनल में आपका स्वागत है। हम आपको दिखाते हैं मुंबई तथा आसपास की कुछ खास खबरें जो वर्तमान समय की सुर्खियां बनी हुई हैं। तो आइए देखते हैं क्या है वर्तमान खबर। आखिरकार कहां सुरक्षित हैं महिलाएं? घर में, ऑफिस में, स्कूल में, कॉलेज में, बस में या फिर ट्रेन में। ना ही 3 साल की बच्ची सुरक्षित है, ना ही 70 साल की महिला सुरक्षित है। ये सबसे बड़ा सवाल है। आज तक न इसका हल मिला है। आगे जाने क्या होगा। ऐसी ही एक घटना मालेगांव तालुका डोंगराले गांव में महज 3 वर्षीय बच्ची के साथ दरिंदगी। जी हाँ, महज 3 साल की बच्ची के साथ दुष्कर्म कर हत्या का मामला सामने आया है। इंसानियत जैसे तार तार हो गई है। महज 3 साल की बच्ची अपने घर के बाहर खेल रही थी और वो दरिंदा चॉकलेट देने के बहाने घटना को अंजाम दे गया। परिजनों से पूछताछ के बाद पता चला कि बच्ची बाकी सभी बच्चों के साथ 6 बजे खेल रही थी। उसी वक्त आरोपी विजय शेखर संजय खैरनार ने बच्ची को चॉकलेट के लिए बुलाया और घटना को अंजाम दिया। वहीं जब 7 बजे माता पिता ने बच्ची को ढूंढना शुरू किया तो साथ के बच्चों ने बताया कि अजनबी बच्ची को चॉकलेट दिलाने ले गया है। जब तक माता पिता बच्ची तक पहुंचते आरोपी घटना को अंजाम दे चुका था। माता पिता की रो रो कर बुरा हाल। मामले की जांच खुद उच्च जिलाधिकारी ने किया है। आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है और आरोपी ने अपने गुनाह कबूल किए हैं। गांव वालों तथा शिक्षा मंत्री दादा भूसे ने कड़ी कार्यवाही की मांग की है। वहीं वकील संगठन अध्यक्ष प्रकाश जगताप, उपाध्यक्ष गणेश पाटिल, सचिव चंद्रकांत वाघमारे व सर्व सभासद संग्राम मोरे, माया गायकवाड़, दयानंद घोड़े राव, देवेश्री पवार, मदन सकपाल, अजय पानतवले, संजय मिश्रा, सुरेश राजोले, किरण काकले, इन लोगों ने जिला न्यायालय व कल्याण तहसीलदार के पास लेटर दिया कि मामले को फास्ट ट्रैक पर डालकर आरोपी को जल्द से जल्द फांसी की सजा सुनाई जाए। एस भारत न्यूज चैनल की तरफ से समीम बानो नफीस शेख की रिपोर्ट, कल्याण वेस्ट। आज आम्ही कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेतर्फे माननीय तहसीलदार साहेब कल्याण यांना निवेदन देण्यासाठी आलो। निवेदन याच्यासाठी की या राज्यामध्ये 70 वर्षाच्या आजीपासून 5-6 महिन्याच्या बाळापर्यंत कोणीही सुरक्षित नाही। महिला लैंगिक अपराध या राज्यामध्ये वाढत आहेत। ही शोकांतिका म्हणावी लागेल। काल मालेगावमध्ये जी काही घटना घडली, डोंगराळे गावामध्ये 3 वर्षाच्या बालिकेला चॉकलेटचं आमिष दाखवून बाजूला राहणारा मुलगा त्या मुलीला घेऊन गेला, तिच्यावर अत्याचार केला, बलात्कार केला आणि तिच्या डोक्यात दगड टाकून तिला मारून टाकलं। आणि ही घटना जी आहे अतिशय दुर्दैवी आहे। ज्या लेकराला काही कळत नाही अशा बाळाची हत्या लैंगिक शोषण करून, लैंगिक अत्याचार करून होत असेल तर मी म्हणतो या देशातील गृहमंत्र्यांनी विचार करायला पाहिजे की आपण या पदावर राहायला लायक आहोत का। कारण या देशातील लहान बालिकांची जबाबदारी आपली आहे, तुमची आहे, सगळ्यांची आहे। आणि असं असताना जर असं कृत्य या ठिकाणी होत असेल तर ते भयंकर आहे। माझी सरकारला माननीय आपले तहसीलदार साहेब यांच्याकडून विनंती आहे की पुन्हा असे अपराध, पुन्हा असे लैंगिक गुन्हे या राज्यामध्ये होऊ नयेत आणि इथली महिला, इथली बालिका ही सुरक्षित राहिली पाहिजे। याच्यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलो आणि असे प्रकार होऊ नयेत अशी मी ईश्वराकडे सुद्धा प्रार्थना त्यांनी करतो। निवेदन घेताना काय सांगितलं का? निवेदन घेताना त्यांनी सांगितलं की आम्ही सरकारकडे लवकर पाठवू आणि त्याचा पाठपुरावा घेऊ। कारण हे मॅटर 1-2 महिन्यात संपलं गेलं पाहिजे, फास्ट ट्रॅकवर मॅटर गेलं पाहिजे। मी तर म्हणतो अशा अपराध्याला 4 चौघामध्ये त्याचं लिंग छाटून नंतर त्याला फासावर दिलं गेलं पाहिजे। कारण जोपर्यंत अशी शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत काही होणार नाही आणि ते सरकारने केलं पाहिजे। फास्ट ट्रॅक मॅटर 2-3 महिन्यात संपला तर तो न्याय मिळेल असं होईल। आणि जर वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष मॅटर चाललं तर लोक विसरून जातात, न्याय मिळत नाही आणि उशिराने मिळालेला न्याय हा न्याय नसतो, हा अन्याय असतो। आणि म्हणून माझी सरकारला, न्यायालयाला आणि सगळ्यांना विनंती आहे की हे मॅटर 1-2 महिन्यात चालवून लवकरात लवकर त्या आरोपीला फासावर चढवलं गेलं पाहिजे। धन्यवाद। धन्यवाद सर।
कोण काढते फोटो नेमकं? माझं न्यूज आहे. न्यूजवाले हे साहेब आपल्याला एक सरकार म्हणून विनंती आहे आमची की या राज्यामध्ये किंवा देशामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत. एक 70 वर्षाची आजीबाई सुरक्षित नाही आणि 5-6 महिन्याचं लेकरूही सुरक्षित नाही अशी परिस्थिती आहे. मालेगावमध्ये 3 वर्षाच्या बालिकेवर शेजारच्याच माणसाने मुलाने बलात्कार करून तिच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केली आणि नंतर ते प्रेत झाडाझुडपांमध्ये टाकून दिलं. हे भयंकर आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा दिली पाहिजे ही आमची वकिलांची मागणी आहे आणि भविष्यात असे प्रकारच होऊ नयेत याच्यासाठी शासनाने कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे ही आमची आपल्याकडून सरकारला विनंती आहे. साहेब मॅडम तुमचे 2 गोष्टी सांगा. फोटो काढून ज्या माहित आहे एकच कॉपी आहे फक्त पदाधिकारी संघटना तुम्ही आहेत का? हो कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे सर्व वकील आहेत साहेब. मला वाटतं आज आपली पहिली पुस्तक आहे त्यात. नाही, आजचा पहिला दिवस आहे माझा. ते एकच आहे सेमच आहे फक्त फोटो काढून द्यायचे. मॅडम तुम्ही काय सांगणार? पाठवते मी. ठीक आहे. चल. एक मिनिट. इसी के साथ अपने खबरों को करती हूँ समाप्त। श्रद्धा तिवारी को दीजिए इजाजत। हमसे जुड़े रहने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक शेयर करना ना भूलें। साथ ही आपसे अपील है, यदि आपके आसपास कोई घटना घटित होती है या कोई सामाजिक कार्य होते हैं तो आप हमसे संपर्क कर सकते हैं सीधे स्क्रीन पे दिए गए नंबर पर। नमस्कार।